नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे गुरुवार. तर पूजा वगैरे सगळं कामं माझी झालेली आहेत आणि आता जेवण बनवायचं बाकी आहे. तर सकाळपासून पाऊस खूप चालू आहे. गुरुवारची पूजा मांडणी म्हणजे गजानन महाराजचे गुरुवार कशा प्रकारे करायचे आणि त्याची पूजा मांडणी कशा प्रकारे करायची, तर संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि तसंच गजानन महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य, संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मी ही जागा जी आहे स्वच्छ करून घेते. त्याच्यानंतर खाली स्वस्तिक काढली आणि त्याच्यावरती चौरंग ठेवला. आता आपण चौरंगावरती एक कपडा आथरूया. हा बघा, अशा प्रकारे लाल कलरचा कपडा आथरला आणि त्याच्यावरती थोडेसे अक्षत टाकलेत. दिवा प्रज्वलित करूया. हा तुपाचा दिवा आहे. तर सर्वात आधी आपण दीपपूजन करतो. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून दिव्याचं पूजन करून घ्यायचं. सर्वात आधी तुमच्याकडे गजानन महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती, नाहीतर मग फोटो, अशा प्रकारे अभिषेक करायचा. तर माझ्याकडे मूर्ती आहे, तर मी पहिले अभिषेक करते. पहिले पाण्याने अभिषेक करायचा. अभिषेक करते वेळी गणगणात बोते या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर पंचामृतने अभिषेक करायचा. नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा. श्री गजानन महाराजांचे 21 गुरुवारांचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जातात. महाराजांची कृपा, सुख, शांती आणि मनावरील ताण दूर करण्यासाठी अनेक भक्त हे व्रत श्रद्धेने करतात. कुठल्याही गुरुवारापासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. तुमची इच्छा झाली की मला या गुरुवारापासून करायचं आहे, तर तुम्ही या गुरुवारापासून सुद्धा गजानन महाराजांचे 21 गुरुवाराचे व्रत तुम्ही सुरू करू शकता. तर माझ्याकडे लाल कपडा होता आणि पिवळा कपडा देवघरात होता, त्याच्यामुळे मी लाल कपडा अंथरला. तर पिवळा कपडा तुमच्याकडे असेल तर पिवळा कपडा टाका आणि पिवळे फुलं अर्पण करा. महाराजांना पिवळे फुलं, चंदन, हळद, कुंकू, अक्षदा अशा प्रकारे अर्पण करा. संपूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर महाराजांसमोर बसून 21 गुरुवाराचा संकल्प करा. उदाहरणार्थ, हे गजानन महाराज, मी माझ्या इच्छेसाठी, सुखशांतीसाठी हे 21 गुरुवाराचे व्रत पूर्ण श्रद्धेने करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, अशी महाराजांजवळ प्रार्थना करा आणि संकल्प सोडा. या दिवशी तुम्ही पूर्ण दिवसभर उपवास करू शकता किंवा जर उपवास होत नसेल तर एक टाइम तुम्ही फलाहार करू शकता आणि एक टाइम म्हणजेच पूजा झाल्यानंतर तुम्ही जेवणसुद्धा करू शकता. म्हणजे दिवसातून एकदा तुम्ही जेवण करू शकता. प्रत्येक गुरुवारी श्री विजय ग्रंथातील एका अध्यायाचे पठण करायचं. म्हणजे पहिल्या गुरुवारी पहिला अध्याय, दुसऱ्या गुरुवारी दुसरा अध्याय, असे आपण 21 गुरुवार करतो. तर 21 गुरुवार आपल्याला 21 श्री विजय ग्रंथातील 21 अध्यायाचे पठण करायचे आहे. म्हणजे एक 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 असे करता करता आपल्याला 21 अध्याय वाचन करायचे आहे. जर तुमच्या ज्यांना संपूर्ण वाचन म्हणजे ग्रंथाचं जर पारायण एका दिवशी होत असेल गुरुवारच्या दिवशी, तर तुम्ही करू शकता. नाहीतर प्रत्येक गुरुवारी एक एक अध्याय आपण वाचायचा आहे. आणि तुम्ही जेव्हा 21 गुरुवार करता तेव्हा तुमच्याकडे श्री गजानन विजय ग्रंथ हा असणं आवश्यक आहे. तर दिवसभरात श्री गजानन महाराज अथवा गणगणा गणात बोते या मंत्राचा यथाशक्ती जप करा. तुम्हाला उठता बसता जसं शक्य होत असेल त्याप्रमाणे तुम्ही दिवसभर गणगणात बोते या मंत्राचा जप करा, जेणेकरून आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार येणार नाही. आणि दिवसभर आपण मंत्राचा जप करतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. आरती करायला कापूर आणि लवंगा, नंतर याच्यामध्ये 2 थेंब तुपाचे टाकायचे आणि प्रसाद म्हणून आपण केळं, खडीसाखर, मिठाई असं ठेवू शकतो. मी खोबरं आणि साखर ठेवली. गजानन महाराजांना झुणका भाकर, कांदा, हिरव्या मिरचीचा ठेचा ह्या आवडत्या वस्तू आहेत. तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला बेसन भाकरीचा नैवेद्य गजानन महाराजांना
दाखवायचा आहे. संध्याकाळी किंवा दुपारी महाराजांना या पिठले भाकरींचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची संध्याकाळी, नंतर सर्वांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा. 21व्या गुरुवारी उद्यापन करायचं. तर आता माझी संपूर्ण पूजा करून झालेली आहे. तर आता मी मिरच्या भाजल्या, लसूण शिलून घेतला आणि कोथिंबीर आणलं. दुकानावर गेली, कोथिंबीर नव्हतं. म्हटलं चला कोथिंबीर घेऊन येऊया. तर दुकानावर जाऊन कोथिंबीर आणलं आणि ठेचा बनवते. कारण आपण जेव्हा बेसन बनवतो तर बेसनामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीतलं बेसन हे खूप छान लागतं आणि बेसनामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचाच असतो. तर म्हटलं हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, कोथिंबीर आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि अशा प्रकारे मिक्सरमधून ठेचा काढून घेतला हिरव्या मिरचीचा. अशा प्रकारे ठेचा बनवून बघा, खूप छान लागतो. ठेचा म्हटलं ना की जसं तोंडाला पाणी सुटते. खरंच सांगते, मला ते हिरव्या मिरच्या बघितल्या ना की खूप आवडतात. हिरव्या मिरचीचा ठेचा, भाकर, शिळी भाकर, चपाती अशा प्रकारे. तर ठेचा बनवून घेतला आणि हे टोमॅटो होते मी कापून ठेवलेले. तर म्हटले मिक्सरमधून काढते आणि बटाट्याची भाजी पण बनवायची आहे. हिरव्या मिरच्यातली बटाट्याची भाजी खूप छान लागते. तुम्ही एकदा बनवून बघा. आणि अशा प्रकारे बारीक टोमॅटो काढून घेतलं मिक्सरमधून आणि बेसन बनवण्यासाठी मी 2 कांदे कापलेत. त्यानंतर थोडंसं तेल टाकलं कढईमध्ये आणि कांदा चांगला फ्राय करायचा, म्हणजे एकदम लाल होईल असा कांदा करायचा. एका बाजूला ज्वारीचं पीठ गाळून घेतलं आणि गरम पाणी ठेवलं बेसनमध्ये टाकायला. कारण पाण्याला उकळी आल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये बेसन टाकते. तर तोपर्यंत गरम पाणी ठेवलं जेणेकरून लवकर पाण्याला उकळी येईल. आणि गरम पाणी आपण भाजीत टाकलं ना की भाजीची चव छान लागते, म्हणजे चव बदलते भाजीची. तर मी थोडीसं हळद टाकली कांद्यामध्ये. जिरं, लसूण हे तर मी आधीच मिक्सरमधून काढलेलं, तर जिरं काही टाकलं नाही. थोडीशी हळद टाकली आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला. तर बघा कांदा पूर्ण व्यवस्थित झालेला आहे. आता त्याच्यामध्ये ना गरम झालेलं पाणी टाकते आणि पाणी नंतर मग भाकरीला पण पाणी ठेवायचं आहे गरम करून. त्याच्यामध्ये पीठ भिजवायचं आहे भाकरीचं. तर अशा प्रकारे बघा. आज मुलगा पण घरी जेवण करायला दुपारी आला नाही. सकाळी डब्बा नेत नाहीत, नंतर मग घरी जेवण करायला लवकर येत नाहीत. आणि मोठा मुलगा सकाळीच गेलेला 7 वाजता लवकर. तर मग तो सकाळी डब्बा घेऊन गेला. आणि एक मुलगा तो कुरिअरचं काम करते, तर त्याला आता सध्या कुरिअरचे कामं कमी आहेत, तर त्याच्यामुळे मग तो उशिरा जाते, 4-5 वाजता जाते. तर मग तो जेवण करूनच जाते, तो काही डब्बा नेत नाही. आणि 2 मुलं डब्बा घेऊन जातात. तर बघा पाण्याला उकळी आली आणि मी बेसन आहे ना असं म्हणजे पाण्यात भिजवून करत नाही. मला असं तसं बेसन आवडत नाही. पाण्याला उकळी आल्यानंतर मग मी त्याच्यात बेसन टाकते. हे बेसन तुम्ही बनवलं ना खूप छान लागते. आणि जे आपण पाण्यात भिजवतो आणि नंतर मग ते बेसन करतो, तर ते बेसन ना त्याची वेगळी चव लागते. आणि हे जे आहे ना हे बेसन खूप छान लागते. तुम्ही असं हिरव्या मिरच्यातलं बेसन करून बघा आणि असं वरून म्हणजे पाणी उकळी आल्यानंतर करून बघा. ते बेसन खूप छान लागते. आणि थोडंसं शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकलं तर अशा प्रकारे आपलं बेसन तयार झालं. आणि एका बाजूला ज्वारीचं पीठ चांगलं व्यवस्थित असं मी ना भिजवून घेतलं. सगळं पीठ भिजवून घेतलं. 4-5 भाकरी करायच्या आहेत, त्याच्यामुळे एकसाथच पीठ भिजवून घेतलं. कारण एक भाकरीचं पीठ भिजवणं मग ते कमी जास्त होते. मग त्याच्यामुळे मी काय करते, जेवढ्या भाकरी बनवायच्या असल्यात ना, 4-5 भाकरी बनवायच्या असल्यात ना, तर तेवढं पीठ मी भिजवून घेते. आणि गरम पाण्यानं भिजवल्यानंतर काय होतं माहिती आहे, ते पीठ आहे ना असं भाकरी बनवताना उलत नाहीत. नाहीतर मग ते थंड्या पाण्यात जेव्हा आपण पीठ भिजवतो ना, तर मग त्याच्या काय भाकरी बरोबर येत नाहीत. आणि पीठ हे मी विकत आणलं दुकानावरून 1 किलो. कारण भाकरी कोणी जास्त खात नाही आणि गजानन महाराजांचे उपवास करायचे होते. तर त्यासाठी मग मी पिठलं भाकरीचा नैवेद्यासाठी मग 1 किलो पीठ विकत आणलं. गुरुवार म्हटलं ना आणि पूजा म्हटली की पूर्ण दिवस जातो. माझा पूर्ण दिवस गेला सकाळपासून तर संध्याकाळी मला 5 वाजतातच. आत्ता किती वाजलेत, आता जेवण बनवता 4:30 झालेत. आणि बनवता बनवता 5-5:30 होतात. झाडू मारणं, देवपूजा करणं, तर संध्याकाळच होऊन जाते. म्हणजे पूर्ण दिवसच जाते.
सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. तर अशा प्रकारे भाकरी बनवून घ्यायच्या. मला तर अशा भाकरी येतात. गावी हातावरच्या भाकरी करतात, पण हातावरची भाकर जी आहे ना ती थोडी जाड येते आणि आपण हे पळपटावरती थापून भाकरी करतो ना, तर ही भाकर एकसारखी पतली येते. आणि जाड भाकर म्हटलं ना ती लवकर गॅसवर काही होत नाही. चूल असली तर चुलीवर होते, कारण गावी मी करायची ना हातावरची भाकर तर ते चुलीवर करायची आणि चुलीवरच्या भाकरी अशा मस्त फुलतात त्या भाकरी. आपण जेव्हा बाहेर हे काढतो ना, विस्तो काढतो आणि भाकर ठेवतो त्याच्यावरती, तर खूप छान अशी भाकर होते. पण आता इथं शहरामध्ये आता सगळीकडे गॅसच आलेत. आता चूल काही एवढी राहिली नाही. आहे म्हणा चूल गावोगावी आहे, पण शहरात काही लवकर सापडत नाही. तर बघा अशा प्रकारे छान माझी भाकर तयार झाली. असेच आपले डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा, कारण तुम्ही कमेंट केल्यात की मला आनंद होतो आणि उत्साह येते की नाही बाबा माझे व्हिडिओ काही ना काहीतरी आवडतात आणि म्हणून छान छान कमेंट येतात, लाईक येतात. तर सपोर्ट करा चॅनलला. माझ्या सगळ्या ताई, दादा, वहिनी, भाऊ सगळ्यांना सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ कमेंट करा. आणि बघा आता माझे भाकर तयार झाली. होते आहे गॅसवर धीरे धीरे. आणि हे बघा एक भाकर झाली. आता हा तवा आहे ना, तो मुठीचा तवा आहे ना, तर तो गॅसवरून ना हलते एका साईडला, कारण तो जाड तवा आहे ना ॲल्युमिनियमचा, तर त्याच्यामुळे मग तो काय होते की लवकर हे होत नाही. तर माझ्या 2 भाकरी झाल्यात. आता तिसरी भाकर चालू आहे. 4-5 भाकरी केल्यात. थोडासा भात होता सकाळचा आणि भातासोबत मी बटाट्याची भाजी करायचा विचार केला, कारण बेसन सोबत भाकरी छान लागतात. हिरव्या मिरच्याचा ठेसा. तर आणि बटाट्याची भाजी तुम्ही हिरव्या मिरच्यातली करून बघा. हिरव्या मिरच्यातली भाजी आहे ना बटाट्याची, खूप छान लागते. आमच्या घरी मुलांना खूप हिरव्या मिरच्याची जी बटाट्याची भाजी आहे ना खूप छान आवडते मुलांना. तर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेसा टाका बटाट्याच्या भाजीमध्ये. करून बघा एकदा. तर मी थोडीशी हळद टाकली कढईमध्ये आणि थोडंसं त्याच्यामध्ये आता मी हिरव्या मिरच्याचा ठेसा टाकते आणि जे टोमॅटो मी बारीक केलं होतं मिक्सरमधून काढलेलं ते टोमॅटो मी त्याच्यामध्ये टाकते. आणि हे बघा अशा प्रकारे हिरव्या मिरच्याचा ठेसा टाकला. स्वामींसाठी कपडे पण आणायचे होते. आता आषाढी एकादशी आहे, गुरुपौर्णिमा आहे, तर स्वामींसाठी नवीन कपडे आणायचे होते, थोडीशी खरेदी करायची होती. आणि तुळशीजवळ मी दिवा लावते, पण आता हवा खूप असल्या कारणानं ना दिवा विझून जाते. तर त्याच्यासाठी ना मला एक असं आणावं लागतं की जेणेकरून तुळशीजवळ दिवा लावला ना बेलपत्रीच्या झाडाजवळ तर तो विझणार नाही. एक आहे माझ्याकडे, पण मग मी ते स्वामींजवळ ठेवते आणि त्याच्यामध्ये दिवा लावते आणि त्याच्यावरती कापूर ठेवते. खूप छान असा सुगंध येतो कापूर ठेवल्यानंतर. जसं ते गरम होते ना तसं तसं तो कापूर जळल्यानंतर घरामध्ये खूप छान असा सुगंध येतो आणि पॉझिटिव्हिटी वाटतं. तर मसाला तर झाला माझा. आता बघा बटाट्याची भाजी करते, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते, कारण भातासोबत ना थोडी पतली भाजी लागते भातासोबत. आणि भाकरीसोबत तर बेसन आहेच. आणि एका बाजूला चाय ठेवला, कारण 4:30 तर वाजलेच होते आणि दिवसभर उपवास, काही खाल्लं पण नव्हतं. आणि म्हटलं चाय पिते, त्याच्यानंतर झाडू मारते आणि मग देवाला नैवेद्य दाखवते. कामं करता करता 5:30 तर होतातच. आणि एका बाजूला दूध गरम करायला ठेवलं. तर म्हटलं चला भाजी शिजते तोपर्यंत चाय पिऊन घेऊया. तर माझी बटाट्याची भाजी आणि बेसन पिठलं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ ब्लॉग बघायला आवडतात देवस्थानचे, जसे आपण पूजापाठ करतो, फिरायला वगैरे जातो मंदिरामध्ये किंवा असं, तर कमेंट नक्कीच करा. आणि बघा नैवेद्य दाखवलेला आहे गजानन महाराजांना, कांदा, बेसन, भाकर आणि बटाट्याची भाजी. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.